नमस्कार, मी सीमा नरोडे। मागच्या व्हिडिओत आपण रास्त भाव आणि हमी भाव यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जो हमी भाव सरकार ठरवतं तो हमी भाव कसा ठरवला जातो, त्याची पद्धत कशी आहे, किती किचकट प्रोसेसनी जातं आणि खरंच तो आपल्या फायद्याचा आहे का हे आपण आज समजून घेणार आहे। भारताचा कृषी मूल्य आयोग ज्या 23 पिकांचा हमी भाव ठरवतं ते 23 पिकांचे उत्पादन ज्या ज्या राज्यात मोठ्या प्रमाणात आहे त्या राज्यांकडून केंद्र सरकार शिफारशी मागवतं उत्पादन खर्च काढण्याच्या नमुना पद्धती। मग राज्य सरकार काय करतात की राज्य सरकार त्या राज्यात असलेले कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्र यांच्याकडे ते काम सोपवतात। मग ते संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ 10 शेतकरी निवडतात आणि असे 5-7 संशोधन केंद्र कृषी विद्यापीठ 10 शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतात। समजा आपण एक गव्हाचं उदाहरण घेऊ। गव्हाचं पिकासाठी किती उत्पादन खर्च होतो याच्यासाठी 10 शेतकऱ्यांच्या मुलाखती एखाद्या कृषी विद्यापीठाने घेतल्या आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय खर्च केला ते लिहून घेतात की गव्हासाठी तुम्ही शेतीची मशागत केली, नांगरणी केली, तिच्यासाठी किती खर्च आला, वखरणी केली तिच्यासाठी किती खर्च आला, तुम्ही कोणते गहू घेतले बी म्हणून, तुम्ही कोणती पेरणी यंत्र वापरलं त्याच्यासाठी किती खर्च आला, तुम्ही कोणते खत टाकले, तुम्ही किती खुरपण्या केल्या, तुम्ही मजुराला किती पैसे दिले, तुम्ही त्याच्यासाठी किती लाईट बिल विजेच्या पंपासाठी किती लाईट बिल भरलं आणि तुम्ही पीक तयार झाल्यावर ते तयार करण्यासाठी किती खर्च केला याची एक नमुना पद्धत लिहितात आणि अशा 10 शेतकऱ्यांचं ॲव्हरेज उत्पन्न काढलं जातं एका कृषी विद्यापीठाकडून। असे जितके सेंटर ठरवलेले असतात त्या सगळ्या सेंटरमध्ये जितके शेतकऱ्यांच्या मुलाखती होतील त्याची एक ॲव्हरेज पद्धत तयार करून त्याचं ॲव्हरेज काढून ते राज्य सरकारला पाठवतात। मग राज्य सरकार शिफारस करतं केंद्राला की आमच्या महाराष्ट्र राज्यात गव्हाचा उत्पादन खर्च इतका येतो। त्याच्यात पण इतक्या दिवस कृषी मूल्य आयोग जे शेतकरी येते स्वतःच्या घरातले माणसं जे काम करायचे त्यांचा खर्च धरत नव्हतं, आता ते धरायला सुरुवात केली। आता जर समजा राज्य सरकारनी महाराष्ट्र सरकारनी 4,461 रुपये हा गव्हाचा उत्पादन खर्च काढलेला आहे आणि तशी शिफारस पंजाब सरकारकडून पण मागवली होती पंजाब सरकारने आणि त्यांनी सांगितली होती की 3,104 रुपये आम्हाला उत्पादन खर्च येतो गहू तयार करायसाठी 1 क्विंटल। असं सगळ्या राज्यांनी जिथं जिथं गहू तयार होतो त्या राज्य सरकारांनी त्यांच्या शिफारशी पाठवल्या। मग कृषी मूल्य आयोगाने त्या सगळ्या राज्यांच्या शिफारशींचं परत गोळाबेरीज करून एक ॲव्हरेज काढलं की इथं इतका खर्च येतो, इथं इतका खर्च येतो। मग त्या सगळ्याची एक ॲव्हरेज करून एक किंमत ठरली। मग ती किंमत म्हणजे आपला हमी भाव झाला का? नाही, ती ठरलेली किंमत केंद्र सरकारने उद्योग मंत्रालयाला पाठवली। मग उद्योग मंत्रालय म्हणणार की बिस्किट तयार करणाऱ्या कारखान्याला एवढा महागाचा गहू घ्यायला परवडत नाही, मग त्याच्या किमती कमी केल्या जातात। मग नंतर अन्न नागरी पुरवठा मंत्रालय असतं त्यांच्याकडे पाठवला की मग ते म्हणतात की नाही, देशातल्या गरीब लोकांना इतका महाग गहू खायला परवडणार नाही, मग ते त्याच्या किमती अजून कमी करतात। परराष्ट्र धोरण मंत्रालयाकडे पाठवतात, मग ते बघतात की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी आहे का जास्ती आहे, इथल्या लोकांना खायला किती परवडेल, सरकारला विकत घ्यायला काय भावाने परवडेल। मग ती ॲव्हरेज किंमत जी सगळी काटछाट करून उरती तो म्हणजे आपला हमी भाव असतो। आता महाराष्ट्र सरकारने शिफारस केली होती 4,461 रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 1 क्विंटल गहू तयार करायला लागतो आणि पंजाब सरकारने 3,104 रुपये शिफारस केली होती। सरकारने त्या वर्षी म्हणजे 2023-24ला 2,275 रुपये MSP म्हणजे हमी भाव दिला। मग आता महाराष्ट्रात गव्हाचं उत्पादन होतं 8 ते 12 क्विंटल, म्हणजे मग तिथल्या शेतकऱ्याला जर समजा एका क्विंटल मागं 2,000 रुपये कमी मिळाले म्हणल्यावर 12 क्विंटल गहू तयार करणाऱ्या शेतकऱ्याला 24,000 रुपयाचा तोटा झाला आणि पंजाब सरकारने जी शिफारस पाठवली ती 3,104 रुपयाची, तर यांनी दिले 2,275 रुपये, म्हणजे तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा 700 रुपये कमी मिळाले। फक्त प्रॉब्लेम कुठं आला की त्यांचं ॲव्हरेज 25 क्विंटल आहे।
म्हणून त्यांचा उत्पादन खर्च जास्ती उत्पादन असल्यामुळे थोडा कमी होत असेल, म्हणून तिथल्या पंजाबच्या शेतकऱ्यांना हमी भावाचा फायदा होतो. आता पंजाबमध्ये जितका गहू तयार झाला होता मागच्या वर्षी, त्यातला 40 ते 45% सरकारने हमी भावाने खरेदी केला. बाकी शेतकऱ्यांनी तो गहू खुल्या बाजारातच विकला. ज्या वेळेला युक्रेन रशियाचं महायुद्ध चालू होतं त्यावेळेला इंटरनॅशनल मार्केटमध्ये 3100 रुपयाचा गव्हाला भाव होता. पंजाबच्या शेतकऱ्यांनी जर 3100 रुपयांनी गहू विकला असता, जर सरकारने निर्यात बंदी लावली नसती, तर निदान उत्पादन खर्च भरून निघण्या एवढे पैसे पंजाबच्या शेतकऱ्यांना मिळाले असते. सरकारने त्यांच्यावर निर्यात बंदी लावून 700 रुपयाचा क्विंटल मागं पंजाबच्या शेतकऱ्यांचाही तोटा केला. आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची गोष्ट जर धरली तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला डबलचा तोटा झाला. म्हणजे 4000 खर्च झाला आणि 2600-2300 रुपयापर्यंत सरकारने त्यांना पैसे दिले. हा आपल्याला हमी भावाचा फायदा आहे का तोटा हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जो हमी भाव सरकार ठरवतं त्याच्यापेक्षा इंटरनॅशनल मार्केटमध्ये जास्ती दर असतात, पण नेमकं सरकार त्यावेळेला निर्यात बंदी लावतं, म्हणजे शेतकऱ्याला नफा कमावता येत नाही. आणि सरकारने जरी म्हणलं की APMC ॲक्टमध्ये याचा समावेश आहे की हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्याचा माल खरेदी करू नये, याला जबाबदार बाजार समिती राहील, पण शेतकऱ्याचा सगळा माल कमी भावाने विकला जातो, याचा तोटाच आपल्याला होत असतो. ही पद्धत खरी चुकीची आहे आणि ॲव्हरेज काढण्याची पद्धत चुकीची, हमी भाव ठरवण्याची पद्धत चुकीची आणि मग शेतकऱ्याला फक्त गरीब ठेवण्यासाठीची ही पद्धती ही खरी बदलली पाहिजे. याच्यासाठी आपण प्रत्येक वेळी हमी भाव म्हणण्याची गरज नाही, आपण खुल्या बाजाराची व्यवस्था मागण्याची गरज आहे.